काय आवडतं? नाथ बाबांच्या घरी पांडुरंग आला. कोण आला? कावडीनं श्रीखंड आला. म्हणजे पांडुरंगानं श्रीखंड्याचं रूप धारण केलं आणि श्रीखंड्या म्हणला, नाथ बाबा, ओ नाथ बाबा. नाथ बाबा म्हणले, कोण? माझं नाव श्रीखंड आहे, श्रीखंड्या. बर. नाथ बाबा म्हणले, तुझं नाव श्रीखंड आहे? हो, माझं नाव श्रीखंड आहे. बरं, तुझं गाव कुठलं? गरीबाला कुठलं आलं गाव? गरीबाला गाव असतं. बरं, तुला आई वडील? गरीबाला कुठले आले आई वडील? गरीबाला कुठं काय आई वडील असतात? होय, बरोबर आहे ना. गरीबाला कुठं काय आई वडील असतात? गाव नाही, नाव नाही. मग काय करशील? काय नाही नाथ बाबा, तुमच्या घरी तेवढं काम करेन, तुमच्या घरी तेवढं काम करेन. पैसे वगैरे काय देऊ नका, फक्त 2 टाइम तेवढं पोटाला अन्न द्या. नाथ बाबा म्हणले, बघ बघा फच्चीला आधीच सौदा करतो. नाहीतर काय काय जण म्हणतात, आम्ही ठरवत नसतो. आणि झाल्यावर म्हणतात, एवढेच का दिले, एवढेच का दिले. बरोबर आहे का नाही? आम्ही ठरवत नसतो. ऐका, नाथ बाबा पाणी देवाला व्हायचे, पाणी आणून देणारा देव होता. नाथ बाबा नैवेद्य देवाला दाखवायचे, नैवेद्य आणून देणारा सुद्धा देवच होता. नाथ बाबा फुलं देवाला अर्पण करायचे आणि फुलं आणून देणारा सुद्धा देवच होता. आणि नाथ बाबा रामायण सांगायचे आणि श्रीखंड एकदम पाठीमागं बसायचा. आणि नाथ बाबांचं रामायण काय कधी काय ढिलं होतं का? नाथ बाबा रामायण सांगायचे. ऐका नाथ बाबांचं रामायण. या जगामध्ये एकच देव आहे. बरोबर आहे ना श्रीखंड्या? मग श्रीखंड्या पाठीमागं उभा राहायचा आणि म्हणायचा, हो नाथ बाबा, हो, ह्या जगामध्ये एकच देव आहे नाथ बाबा. आणि नाथ बाबा म्हणतात, श्रीखंड्या, तो देव सगळीकडे आहे ना? हो नाथ बाबा, हो. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, किंवा विठ्ठला जळी तळी भरला, रीता ठाव नाही वरला. तो देव सगळीकडे आहे. सगळ्यांच्या पाठीमाग पोत्यावरती बसलेला तो तर तो देव आहे ना नाथ बाबा, तोच तर तो देव आहे ना. मग नाथ बाबांच्या लक्षात येतं, हा दुसरा तिसरा कोण नाही, हा विठ्ठीवरला मालक आहे. नाथ बाबा म्हणतात, पांडुरंगा, ओळखलंय मी तुम्हाला. आमुचिया भावे तुझं देवपण, आणि हे का विसरून राहिलास? हे पांडुरंगा, तुला ओळखलंय मी, तू पंढरपूरचा मालक आहे, लक्षात आलंय माझ्या. ऐका, अहो मला सांगा, पुरुष मंडळ महिला मंडळ, तुमचा पती तुमच्यावरती प्रेम करतो का नाही? करतो का नाही? होय म्हणा, नाही तर नाही म्हणा. बघा, करतो का नाही? करतो. बरं, आता ऐका, तुम्ही आता एक काम करायचं. बरं, काय काय आता नवरे म्हणतात बायकोला, अगं मी तुझ्यासाठी काय पण करायला तयार, असं म्हणतात का नाही? म्हणतात. ऐका, फक्त एवढं म्हणा, मालक एक काम करा, तुम्ही मस्तपैकी माझ्यासाठी साडी घाला, मला एक फोटो काढायचा आहे. तुम्ही स्वतः साडी घाला. असं म्हणल्यावर तुमचा नवरा तुम्हाला शांत बसेल का? सांगा बरं. शिव्या दिल का ना? अगं तुला काय वेळ बीड लागले का ना? मी साडी घालायची का? ऐका, पण माझ्या पंढरपूरच्या मालक स्वतः स्त्री झाला. स्त्री कुणासाठी? चोकोबारायांसाठी. अरे बहीण झाला चोकोबारायांची. विटेवरच्या मालकाने साडी घातली आणि चोकोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करायला गेला. वहिनी उघडा दार, हाका चोकोबाची बहीण झाला शारंदर, आणि वहिनी उघडा दार हाका मारे. मग नाथ बाबा, एवढी भक्ती आहे नाथ बाबांची सुद्धा, अशीच भक्ती होती, देवानं काम केलं. मग नाथ बाबा, तुम्ही असं काय केलं की देव तुमच्या घरी आला? नाथ बाबा म्हणतात, याला एकच मंत्र आहे. मी काय केलं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिस, रामाचा उच्चार रात्र दिस, रामाचा उच्चार रात्र दिस. हो, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाव घेतलेलं देवाला आवडतं. पाया पडून सांगेन जरा त्या देवाचं नाव घ्या. का देवाचं नाव घ्यावं नीट ऐका. गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, पुढारी जगतो थापावर, आणि वारकऱ्यानं जगावं पांडुरंगाच्या नामावर. काय मत आहे तेवढे सांगा. मन नाव घ्या जरा. पुरुष मंडळ, प्रत्येकाकडे मोबाईल आहे का? मोबाईल फोन आहे का? फोन आहे का नाही? फोन आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर तुम्ही काय म्हणता? ओ मोठ्यानं बोला, काय म्हणता फोन आल्यावर? हॅलो. नियम बदला, इथनं पुढे हॅलो नाही म्हणायचं, रामकृष्णारी म्हणायचं. काय म्हणायचं? ओ मोठ्यानं बोला, काय म्हणायचं? रामकृष्णारी. आणि पुरुष मंडळ, कोणाचा जरी फोन आला तर रामकृष्णारी म्हणायचं. मित्राचा फोन आल्यावर काय म्हणायचं? अरे आवाज जरा जोरात येऊ द्या. भावाचा फोन आल्यावर काय म्हणायचं? रामकृष्णारी. कंपनीच्या बाईचा फोन आल्यावर काय म्हणायचं? रामकृष्णारी म्हणायचं. कंपनीच्या बाईला म्हणायचं, ती बाबी, सर आपकी जो की ऑफर, रामकृष्ण हरी. सर आपका एअरटेल का बॅलन्स, रामकृष्ण हरी. आणि ती बाय रामकृष्णारी म्हटली तर ठीक, नाहीतर तुझी स्कीम तिकडं चुलीत पेटू, तिला काडी लाव. अरे काय महिला मंडळ, शेजारच्या घरामध्ये जर चुगल्या जर लावायच्या असतील, रामकृष्णारी म्हणून लाव, म्हणजे चांगल्या पेटतीला चुगल्या. तसं काय नाही, पण सगळ्यांनी रामकृष्णारी म्हणायचं. म्हणणार का? ओ पाठीमागं म्हणणार का?
एकदा मोठ्याने म्हणा राम कृष्ण हरी. विठाला विठाला विठाला. हो, हे देवाला आवडतं. आवड देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार आणि पुढं काय तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये माळ घाला माळ. आणि इथं बसलेले पैकी कोणाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तिने बोटवर करावर माळा आहे त्या का नाही इकडे गळ्यात माळा. हात खाली घ्या नीट ऐका. तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ घातली तर चोराचं तुमच्यावरती लक्ष राहील. आणि तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली तर जगाच्या बापाचं पांडुरंगाचं तुमच्यावरती लक्ष राहील. काय मत आहे सांगा. त्याच्यामुळे गळ्यामध्ये माळ घाला. कलेक्टरनं GR काढला. ऐका कलेक्टरनं GR काढला. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे येईल त्या 10 तारखेला त्याला 50,000 रुपये मिळणार आहेत. काढला कलेक्टरनं GR. जा पंढरपूरला घाल माळ. जा पंढरपूरला घाल माळ. जी नास्तिक लोक होती ना ती देव मानत नव्हती तिने तर अशा माईकच्या दांड्यासारख्या टिप्पाऱ्या मण्याच्या माळा घातल्या. का बर अहो का बर 50,000 रुपये मिळणार आहेत. अख्खं गाव झालं माळकरी. अख्खं गाव झालं माळकरी. आली कलेक्टरची गाडी गावामध्ये. कलेक्टर म्हणला कलेक्टरचा पे खाली उतरला. सगळे गावातले लोक जमा झाले. लोक म्हणायचे शांत बसा शांत बसा शांत बसा कलेक्टर आलाय. कलेक्टरचा पे खाली उतरला आणि कलेक्टरचा पे म्हणला गावकऱ्यानो तुमच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळा बघून मला आनंद झाला. आपल्या कलेक्टर साहेबांनी जो GR काढला होता ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे येईल त्या 10 तारखेला त्याला 50,000 रुपये मिळणार आहेत. पण काय तांत्रिक अडचणीमुळं हा GR कॅन्सल झाला आहे. हो कॅन्सल झाला आहे. नवीन GR नवीन GR काय नवीन GR ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याला पैसे नाहीत मिळणार. मग त्यांना मुंद्रुपच्या पुलाखाली पुरायचा आहे. तटातट लोकांनी माळा तोडल्या. नुसतं मणी रस्त्यावरनं. म्हणजे प्युअर माळकरी होती ती म्हणजे हो का तुम्ही आम्हाला पुलाखाली पुरा नाहीतर स्मशना खाली पुरा पण देह जावा आतवाराव पांढरंगी ए मेलो तरी चाल पण माळ नाही काढणार. कलेक्टर म्हणला एक मिनिट किती माळकरी राहिली ती 5 जण. कलेक्टर म्हणला ह्या 5 जणांना 5-5 लाख रुपये देऊन टाका. अख्खं गाव बोंबलत बसलं. त्याच्यामुळे गळ्यामध्ये माळ असली पाहिजे. हो गळ्यामध्ये पोरानो मांसाहार करता का तुम्ही अजिबात करायचं नाही. गळ्यामध्ये माळ घालायची माळ. हो गळ्यामध्ये माळ घालायची याला परमार्थ म्हणतात. आणि कौतुक करावं बबन महाराजांचं की एवढी तरुण पिढी आज वारकरी म्हणून तयार केली आहे. हे महत्वाचं आहे. विठ्ठल 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 लागून या पाया विणवितो तुम्हाला करी टाळी बोला मुखी ना. मग चालतंय तुकोबार आहे मुखातून आम्ही त्या देवाचं नाव घेतो पण तुकोबार आहे मुखातून आम्ही काय म्हणावं. महाराज दुसऱ्या शरणामध्ये म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोळा स्वर्गीय नाही. दोन्ही हात वर करा सर्वांनी. ज्याला हात असतील करा दोन्ही हात वर पाठीमागं करा. वा वा क्या बात.